जय श्रीराम. हायरॉक्स आता सध्या खूप व्हायरल ट्रेंडिंगला चाललेली स्पर्धा आहे. तुम्ही सोशल मीडियावर बघत असणार की हायरॉक्स बद्दल खूप असे व्हिडिओ येऊन राहिले आणि ही स्पर्धा आहे भरपूर अशी तांडव माजवून राहिली. म्हणजे खूप जास्त प्रमाण ही ट्रेंडिंग वर चालू राहिली. आता हायरॉक्स काय असतं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हायरॉक्स एक ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या बॉडीचा पूर्ण इंडोरन्स वगैरे स्टॅमिना सर्व दिसून येत असतं. स्ट्रेंथ किती सर्व दिसून येत असतं. ही एक इंडोर स्पर्धा घेतली जात असते. सध्या जगामध्ये खूप ट्रेंडिंग चालू आहे. हायरॉक्स हायरॉक्स म्हणजे काय असतं, एक प्रकारे यामध्ये असे 8 प्रकारचे खेळ असत असतात. ते कसे करतात त्याचा फायदा काय आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हायरॉक्स ही इंडोर स्टेडियम गेम आहे. यामध्ये तुम्हाला 8 वर्कआउट करावं लागत असतं. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 8 किलोमीटर रनिंग आणि त्यासोबत 8 वर्कआउट करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे 1 किलोमीटर रनिंग केली की तुम्हाला एक एक्सरसाइज करावं लागते, एक वर्कआउट करावं लागतो. नंतर लगेच दुसरा किलोमीटर लगेच एक एक्सरसाइज, म्हणजे 1 किलोमीटरला एक वर्कआउट म्हणजे एक एक्सरसाइज येत असते. म्हणजे 8 किलोमीटर 8 एक्सरसाइज या पद्धतीने ही स्पर्धा घेतली जात असते. या स्पर्धेमध्ये तुमचं एंडुरन्स, स्ट्रेंथ, स्टॅमिना सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होत असतात. यामध्ये 8 प्रकारचे वर्कआउट असतात आणि त्यासोबत 8 किलोमीटर असतात. म्हणजे 1 किलोमीटर झालं तर एक एक्सरसाइज म्हणजे एक वर्कआउट करायचं असतं. ती झाली हायरॉक्स. आता हायरॉक्सचे फायदे काय, यामध्ये तुम्हाला तुमचा एंडुरन्स दिसून त्यानंतर स्ट्रेंथ, स्टॅमिना तुम्ही किती फिट आहात या पद्धतीने पूर्ण दिसायला लागेल. त्यानंतर वेट लॉस साठी इतकी महत्वाची की ही एक्सरसाइज तुम्ही केली या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला तर तुमचं वेट लॉस हे लवकरात लवकर निघायला सुरुवात करून जात असते. कारण की त्यामध्ये स्ट्रेंथ स्टॅमिनाची गरज खूप असते. हे झालं मित्रांनो. यामध्ये तुम्ही कोण कोण खेळू शकता आता हा विचार सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये असेल. सर्वात पहिले की बेगिनर पासून तर प्रो लेवल पर्यंतच्या ऍथलीट किंवा डेली वर्कआउट करणारा माणूस सुद्धा स्पर्धा खेळू शकतो. यामध्ये कुठलाही बंधन नाहीये. तुम्हाला जर फिटनेस अचिव्हमेंट पाहिजे असेल, काही तुम्हाला सक्सेस करायचं तर तुम्ही हायरॉक्स हे कॉम्पिटिशन नक्की खेळा किंवा तुम्ही वर्कआउट सुद्धा करू शकता. पण त्यासाठी खूप मोठा स्ट्रेस पाहिजे असतो. कारण 1 किलोमीटर रनिंग करावी लागते. तसं जर नसेल तर तुम्ही ट्रेडमिल वर करू शकता तरी सुद्धा चालेल. यामध्ये तुम्ही बेगिनर लेवल असो, इंटरमिडिएट असो, ऍडव्हान्स लेवल असो तर प्रो लेवलचे असो, तुम्ही सर्व एक सोबत स्पर्धा यामध्ये भाग घेऊ शकता आणि तुमचे चॅलेंज स्वतःला सिद्ध करू शकता. यामध्ये फक्त तुम्हाला एक जिद्द पाहिजे की मी करू शकतो का. आणि हायरॉक्स ही खूप आता व्हायरल ट्रेंडिंगला चाललेली स्पर्धा होत असते. ही जास्त प्रमाणात USA वगैरे जे फॉरेन कंट्री या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतली जात असते. काय मित्रांनो, सिंपल आहे. 1 किलोमीटरला एक एक्सरसाइज करायची, असे 8 किलोमीटर करायचे, नंतर 8 एक्सरसाइज करायचे, पूर्ण प्रकारचा स्टॉप न घेता. आणि यामध्ये तुम्ही किती कमी कमी टायमामध्ये करताय तेव्हा तुम्ही या स्पर्धा जिंकू शकतात. कारण की याच्यात भरपूर असे स्पर्धक असतात. कमी 10, 12, 15, 20, 50 असे स्पर्धक असतात. जास्तीत जास्त मोस्ट ऑफ पर्यंत 15-20 पर्यंत असतात. असे टप्पेवारी एक्सरसाइज होत असते. आणि यामध्ये जशी एक्सरसाइज चालू झाली तर पहिला 1 किलोमीटर पासून तर 8 किलोमीटर पर्यंत, पहिली एक्सरसाइज पासून तर 8वी एक्सरसाइज पर्यंत तुम्हाला कुठे स्टॉप घ्यायचा नाही. ती एक्सरसाइज करत राहायची. जो व्यक्ती कमीच्या कमी टायमामध्ये ही स्पर्धा पूर्ण करेल तो या स्पर्धेच्या विनर असतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये 8 प्रकारचे असे वेगवेगळे व्हेरिएशन वाले एक्सरसाइज असतात. स्नेक असतं, वॉल बॉल असतो, भरपूर असे एक्सरसाइज असतात. आता मी ते सांगितलं तर व्हिडिओ खूप लॉंग जायचं म्हणजे मग मी तुम्हाला सांगत नाही. पण हायरॉक्स तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, एक एक्सरसाइज करा. कुठली करायची त्याबद्दल हे मी व्हिडिओ बनवणार. पण तुम्हाला तुमच्या स्टेट स्टॅमिना बूस्ट करायचा असेल, एंडुरन्स बघायचा असेल तर तुम्ही 100% ट्राय करा. पण एक लक्षात ठेवा, हे ट्राय करणार पहिले याची प्रॅक्टिस करा. स्वतःचा स्टॅमिना स्ट्रेंथ बनवून घ्या, तेव्हा तुम्ही करा. आणि तुमच्या अंडर सर्टिफाईड ट्रेनरच्या समोर आणि अंडर मध्ये एक्सरसाइज करा, तेव्हा तुम्हाला बेस्ट रिझल्ट येणार आहे. तर हायरॉक्स याबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगून दिली. विषय तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.